हो साहेब, आताच बोलता बोलता मोहनलालला मी विचारलं. म्हटलं, जतीन शेठ यांचा फोटो खूप तेजस्वी दिसतोय. हा फोटो कधी काढला होता याबद्दल काही सांगता का? असं मी विचारलं. तेव्हा ते म्हणाले की हा फोटो 4 महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा एका लग्नाला ते गेले होते तिथला. म्हणजे ही सोन्याची चैन तीच चैन आहे जी रवीला त्या जंगलात सापडली होती. आणि ती चैन त्याने आधी जतीन शेठला विकली. जतीन शेठकडून ती चैन योगायोगाने रमणीकडे गेली आणि मग त्याने ती परिधान केली आणि नंतर त्याचाही अंत झाला. या गोष्टी आता इथे स्पष्ट होत आहेत. साहेब, यात एक गोष्ट मला सांगायची आहे. मगाशी मोहनलाल जे म्हणत होता की त्यांचा एक विश्वास माणूस होता जो हा सगळा धंदा सांभाळत होता. त्याचं नाव प्रियांश होतं. त्याचा सुद्धा 2 आठवड्यापूर्वी एका अपघातात मृत्यू झालाय. आता तो अपघात होता की ती पण आत्महत्या होती हे समजलं नाही. सुभान म्हणाला, अर्थ एकच, या सोनसाखळीच्या संपर्कात जे कोणी येते त्याचा जीव जातोय. पण कसा? जय म्हणाला. जयने फोन घेतला आणि लगेच राघवचा नंबर लावला. हॅलो जय, बोल. राघव म्हणाला. राघव, मला एक विचारायचं होतं. रियाला तुम्ही तिथून घेऊन आलात तेव्हा तिच्यासोबत कोणती सोन्याची अंगठी वगैरे सापडली का तुम्हाला? ज्याबद्दल निलिमाला काहीही माहिती नाही असं कोणतं आभूषण रियाकडे सापडल्याचं तुला काही आठवतंय का? जयने विचारलं. नाही, तिच्या अंगावर तर कोणताच दागिना नव्हता आणि आता सुद्धा तिच्या अंगावर कोणता दागिना नाही. तसेही तिला आम्ही ती ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेतच घेऊन आलो. पण तू असं का विचारलं? राघव म्हणाला. निलिमा आणि तिच्या नवऱ्याला व्यवस्थित विचार. त्यांचं सगळं सामान चेक करा. एक सोन्याची अंगठी तिच्यासोबत असेल. त्याबद्दल निलिमाला कोणतीही कल्पना नसेल. मला दाट संशय आहे. जय म्हणाला. ठीक आहे, मी निलिमा आणि तिच्या नवऱ्याला सांगतो. बाकी माझ्यासमोर रिया आता बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्या अंगावर कोणताच दागिना नाहीये. काही सापडलं तर मी तुला लगेच सांगतो. राघव म्हणाला. जराशी कोणती अंगठी तुला सापडली तर त्या अंगठीला एखाद्या सुरक्षित जागी ठेवून दे आणि त्या वस्तूच्या आसपास देखील कोणाला जाऊ देऊ नकोस आणि तूही जाऊ नकोस. जयचं हे बोलणं ऐकून राघव जरासा चिंतित झाला. नक्की काय प्रकरण आहे हे सगळं? तुला काही समजलं का? राघवने विचारलं. पूर्ण नाही, पण मला या प्रकरणाचा एक महत्त्वाचा धागा हाती लागलाय. या सगळ्याच्या मागे श्रापित अशा सोन्याचा संबंध आहे. असं म्हणत जयने आता संक्षिप्त स्वरूपात त्याला आतापर्यंत जे जे समजलं होतं ते सगळं काही सांगितलं. राघवला आता कल्पना आली होती त्याला पुढे काय करायचं होतं. त्याने फोन ठेवला आणि आता तो डार्क रूमच्या बाहेर आला. तो तसाच आता काही अंतर चालत भक्त निवासाच्या इथे गेला. भक्त निवासमध्येच एका खोलीत प्रभाकर आणि निलिमाची राहण्याची सोय करून देण्यात आली होती. तो त्यांच्या खोलीजवळ आला आणि त्याने दार वाजवलं. निलिमानी दार उघडलं. राघव खोलीत आला. मला व्यवस्थित विचार करून सांगा, रियाकडे तुम्ही अशी कोणती सोन्याची अंगठी वगैरे पाहिली आहे का जी पाचगणीला जाण्याच्या अगोदर तिच्याकडे नव्हती पण तिथून आल्यावर मात्र तिच्या हातात तुम्हाला दिसली? त्याबद्दल तुम्ही तिला विचारलं देखील असेल पण तिने काही सांगितलं नसेल. असं काही घडलं होतं का? त्याने विचारलं. नाही, मला तरी काही असं आठवत नाही. तिला तसाही सोन्याचा जास्त शौक नव्हता. तिच्या गळ्यात एक सोन्याची साखळी असायची. लग्नाच्या वेळी तिच्या नवऱ्याने तिला एक गोल्डन रिंग दिली. कधीतरी ती गोल्डन रिंग रिया घालते. त्या व्यतिरिक्त तिला दागिन्यांबद्दल एवढं आकर्षण नव्हतं. निलिमा म्हणाली. मला असं वाटतं तुम्ही तुमच्या सामानात एकदा चेक करा आणि रियाचं जे सामान तुम्ही स्वतः सोबत आणले त्या बॅगमध्ये सुद्धा चेक करा. आणि जर तुम्हाला अशी कोणती कधीही न पाहिलेली सोन्याची अंगठी दिसली तर लगेच मला सांगा. त्या अंगठीला स्पर्श करायची चूक करू नका. ती वस्तू जिथे असेल तिथे तशीच राहू दे. लगेच मला बोलवा. राघव म्हणाला. पण नक्की झालंय काय? काही समजले का?
निलिमाने विचारलं. तसंच समजा, तुम्ही शोधाशोध सुरू करा, असं म्हणून राघव तिथून निघून गेला. जवळपास आता संध्याकाळचे 5 वाजले होते. निलिमा, प्रभाकर दोघेही आतापर्यंत त्यांनी आणलेलं सगळं सामान शोधून थकले होते आणि ते त्यांच्याच खोलीच्या बेडवर बसले होते. काही वेळातच राघव तिथं आला. निलिमाजी, काही मिळालं का? राघवने विचारलं. नाही, काहीच मिळालं नाही. आम्ही रियाची बॅग 3 वेळा चेक केली, त्यात काहीच नाहीये. सगळं काही बघून झालंय. माझ्या आणि प्रभाकर दोघांच्या बॅगमध्ये देखील असं काहीच नाहीये. कारण मी सांगितलं तुम्हाला की तसं कोणतंही आभूषण, कोणतीही अंगठी मी तिच्याकडे बघितलेली नाही. सोन्याबद्दल तिला एवढं आकर्षण कधीच नव्हतं. त्यामुळे तिला एखादी गोष्ट सापडली जरी असेल तरी तिने ती वस्तू मला आणून दिली असती किंवा ती वस्तू परस्पर विकून तिने पैसे घेतले असते. तिला सोन्याच्या वस्तूबद्दल फार काही वाटायचं नाही. निलिमा म्हणाली. इतक्यात एक शिष्य धावत त्या खोलीच्या दाराशी आला. गुरुजी, लवकर चला, ती खूप विचित्र वागतीये. तो खूप घाबरलेला दिसत होता. म्हणजे नक्की तिथे काहीतरी झालंय. राघव, निलिमा आणि प्रभाकर तिघेही आता खोलीतून घाईघाईने बाहेर निघाले आणि आता भक्त निवासाच्या इमारतीतून ते धावतच डार्क रूमच्या दिशेला आले. डार्क रूमच्या आतून किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. राघवने दोघांनाही बाहेर थांबायला सांगितलं आणि तो शांतपणे आतमध्ये शिरला. आतमध्ये आता तो आणि त्याचा एक शिष्य दोघेच जण होते. राघवने खिशातली कुंकवाची पुडी काढली, कारण त्या कुंकवाच्या स्पर्शानेच गेल्या वेळी रिया अतिशय शांत झाली होती. पलंगाला बांधलेल्या अवस्थेत ती चित्रविचित्र आवाज काढत होती. मध्येच तिचा आवाज एकदम पातळ व्हायचा. तोंडातल्या तोंडात ती काहीतरी बडबडायची. डोळे तिचे पूर्णपणे पिवळे पडले होते. तिच्या डोळ्याची बुबुळ अक्षरशः दिसेनाशी झालेली. नका, नका ओढून देऊ मला त्या विहिरीत. प्लीज मला माफ करा. माझ्या हातून चूक झाली. मला माफ करा. मी ती गोष्ट नव्हती घ्यायला पाहिजे. मला क्षमा करा. मला त्या विहिरीत घेऊन जाऊ नका. एका लहान मुलीच्या आवाजात ती शरीराला झटके देत हे वाक्य म्हणत होती. एक गोष्ट राघवच्या खूप उशिरा लक्षात आली होती, ते म्हणजे खोलीतलं वातावरण हे अचानकच खूप जास्त थंड वाटू लागलं होतं. खोलीत एक विचित्र असा वास सुटला होता. अगरबत्ती आणि धूप असून सुद्धा तो दुर्गंध राघवला जाणवत होता. त्याने आजूबाजूला नजर टाकली. खोलीच्या भिंतीजवळ असलेल्या कुंडीतली रोपं काही अंशी कोमेजलेली दिसू लागली होती. ते जे काही आहे ते या खोलीत आलंय, पण कसं? खोलीच्या सगळ्या खिडक्या बंद आहेत आणि खोलीच्या दरवाजावर सुरक्षा कवच देखील आहे. मग तरीसुद्धा. आणि अशातच त्याची नजर फुटलेल्या कोपऱ्यातल्या खिडकीच्या काचेवर गेली. अच्छा, आता माझ्या लक्षात येतंय. हे या खोलीत शिरलेत आणि या खोलीत नकारात्मकता वाढली आहे. याचा अर्थ, जय म्हणाला, तशी ती अंगठी याच खोलीत असायची शक्यता आहे, असं तर नाही? राघव स्वतःशीच म्हणाला. त्याने ते कुंकू पटकन तिच्या कपाळावर फासलं आणि ती आता हळूहळू शांत झाली. त्याने मोबाईल हातात घेत कुणाला तरी फोन केला. तुम्ही 5-6 जण लगेच डार्क रूममध्ये या. गंगाजल, गोमूत्र घेऊन या. आपल्याला एक वस्तू देखील शोधायची आहे. राघव फोनवर म्हणाला. 4-5 आश्रमातले शिष्य तिथे येऊन पोहोचले. त्यांच्याकडे गंगाजलने भरलेला एक हंडा आणि गोमूत्राने भरलेल्या काही बाटल्या होत्या. तुम्ही दोघे सगळीकडे गोमूत्र आणि गंगाजल शिंपडा. या जागेला विटाळ लागलाय. शुद्धीकरण गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघं माझ्याबरोबर एक वस्तू शोधायला सुरुवात करा. एक सोन्याची अंगठी. माहिती नाही ती कशी आहे, पण इथे सोन्याची कोणती तरी अंगठी सापडली तर तिला स्पर्श न करता मला लगेच सांगा. राघव म्हणाला. आता खोलीत गंगाजल आणि गोमूत्र शिंपडण्याचं काम सुरू झालं. राघव आणि त्याच्याबरोबरचे 2 जण आता खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन शोधत होते. सगळे कोपरे शोधून झाले होते. गुरुजी,
काहीच नाही मिळालं. सगळं शोधून झालंय. राघवला आता कळत नव्हतं नक्की ती अंगठी कुठे असेल. तो आता क्षणभर जमिनीवर बसला आणि विचार करता करता त्याची नजर रियाला बांधलेल्या पलंगाच्या दिशेला गेली. पलंगाच्या खाली रियाच्या अंगावर असलेली शाल दिसत होती. 2 दिवसांपूर्वी पुण्याहून तिला इथे आणताना तिला प्रचंड थंडी भरल्यासारखं झालेलं. ती कुडकुडत होती. त्यावेळी निलिमाने तिच्या अंगावर एक शाल पांघरली होती. इथे आल्यावर मात्र तिला थंडी वाजायची बंद झाली होती. तिला पलंगावर झोपवण्यात आलं होतं आणि त्याचवेळी तिच्या अंगावरची ती शाल काढण्यात आली असावी. कोणाच्या लक्षात नव्हतं की ती शाल तिच्या पलंगाच्या खाली आहे. राघव आता उठून उभा राहिला आणि तिच्या पलंगाच्या जवळ आला. त्याने खाली असलेली ती शाल ओढली आणि झटकली, पण काहीच मिळालं नाही. ती शाल त्याने आता बाजूला ठेवली. गुरुजी, पलंगाच्या खाली काहीतरी आहे. अजून कदाचित तिचे हातमोजे असतील. एक शिष्य राघवला म्हणाला. राहू दे जिथे आहे तिथे. राघव खोलीत इतरत्र नजर टाकत होता आणि तितक्यात त्याला क्लिक झालं. तो पटकन त्या जंगलाच्या जवळ आला. पलंगाच्या इथे ठेवलेले ते 2 हातमोजे त्याला दिसले. त्याने अलगद हात घालत ते हातमोजे बाहेर काढले. त्या हातमोज्यामध्ये काहीतरी त्याला जाणवलं. उजव्या हाताचा तो हातमोजा त्याने उलटा करत झटकला आणि खाली सोन्याची एक जाड अशी गोल नक्षीकाम केलेली अंगठी जमिनीवर पडली. ती अंगठी जमिनीवर पडली आणि त्याच क्षणी खोलीच्या वर मध्यभागी लटकणारा सिलिंग फॅन धाडकन खाली कोसळला. राघव अगदी मोक्याच्या क्षणी थोडासा बाजूला सरकला. पंखा जमिनीवर इतक्या जोरात आदळला होता की पंख्याची 4ही पाती छताच्या दिशेला वाकली होती. यावरूनच लक्षात येत होतं पंखा किती तीव्र गतीने जमिनीवर आदळला होता. सहसा पंखा जमिनीवर पडला तरी त्याची पाती वरच्या बाजूला वाकली गेली असती. जमिनीवर पडलेली ती अंगठी त्याने लांबून बघितली. खरंच ती अंगठी खूपच आकर्षक होती. ती अंगठी पाहून कोणाच्याही डोळ्यात चमक येईल अशी ती अंगठी होती. पटकन स्वामीजींच्या कक्षात जा. त्यांच्या शयन कक्षातल्या कपाटामध्ये तुला दुसऱ्या कप्प्यात एक पितळेची लहानशी पेटी दिसेल. ती पेटी पटकन घेऊन ये, राघव म्हणाला. तो शिष्य लगेचच तिथून बाहेर निघून गेला. सगळे आता जागी थांबले होते. सगळ्यांच्या नजरा त्या अंगठीवर होत्या आणि त्याचवेळी त्यांच्या मनात एक धाकधूक देखील होती की कोणत्या क्षणी काय होईल. तितक्यात तो शिष्य राघवने सांगितलेली ती छोटीशी पेटी घेऊन परत आला. त्या अंगठीला हात लावायचा नाही हे जयने त्याला स्पष्ट सांगितलं होतं. त्याने आता थोडंसं गंगाजल हातावर घेतलं आणि त्याच गंगाजल त्याने खिशातून काढलेली कुंकवाची पुडी सोडवली. कुठला तरी मंत्र म्हणत त्याने आता ते गंगाजल त्या अंगठीवर शिंपडलं आणि त्याच क्षणी पलंगावर निपचित पडलेली रिया एकदम ठसका लागून शुद्धीवर आली. तिला लागलेला ठसका इतका विचित्र होता की तिच्या तोंडातून रक्त बाहेर उडत होतं. ती विचित्रपणे किंचाळत वेदनेने ओरडत पलंगावर झटके देत होती. बाजूलाच असलेला एक झाडू आणि एक पुठ्ठा हातात घेत झाडूच्या साह्याने ती अंगठी त्याने पुठ्ठ्यावर घेतली आणि तशीच ती अंगठी त्या पितळ्याच्या पेटीमध्ये टाकत ती पेटी बंद केली. राघव ती पेटी हातात घेऊन बाहेर आला आणि काही अंतरावर डाव्या बाजूला असलेल्या एका पिंपळाच्या झाडाजवळ येत त्यांनी आता थोडीशी माती बाजूला करून एक खड्डा तयार केला. ती पेटी त्यांनी त्या खड्ड्यात ठेवत वरून माती टाकली. त्याच्यावर एक भला मोठा दगड त्याने ठेवला आणि त्या दगडावर त्याने कुंकवाच्या आणि गंगाजलाच्या साह्याने एक विचित्र अशी आकृती काढली. त्या दगडाच्या भोवती त्याने पवित्र कुंकू आणि गंगाजल एकत्र करून बनलेल्या द्रवपदार्थाचं एक वर्तुळ बनवलं. ते झाड आश्रमाच्या आवारात सगळ्यात कोपऱ्यात होतं, त्यामुळे तिथं सहसा कोणी जाणार नव्हतं. आता ती श्रापित वस्तू तात्पुरती बंदिस्त करण्यात आली होती. तू म्हणाला होतास अगदी खरं होतं. ते तिच्या हँडग्लोव्जमध्ये मला ती अंगठी सापडली आणि खरं सांगतो
एका क्षणाला माझ्यासारख्या संन्याशाचं पण मन विचलित झालं होतं ते सोनं बघून. राघव बोलत होता, त्या अंगठीला आता मी आश्रमाच्या आवारात असलेल्या एका पिंपळाच्या झाडाजवळ एक मंत्रवत लहानशा पेटीमध्ये बंद करून जमिनीखाली पुरून ठेवली आहे आणि एक बंदिस्त सुरक्षा कवच त्याभोवती करून ठेवले, जेणेकरून त्या अंगठीमध्ये असलेली नकारात्मकता बऱ्यापैकी सीमित राहील. आश्रमातील सगळ्यांना मी सूचना केली आहे की त्या बाजूला जायचं शक्यतो टाळा. राघव म्हणाला, बरं केलंस, आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मोठं काम केलं. ती अंगठी सापडणं म्हणजे काही साधं काम नव्हतं. इथे खूप काही घडले आणि कदाचित तिथल्या लोकांना याची कल्पना देखील नाहीये की हे कशामुळे घडले. त्या अंगठीबरोबर रवीला एक जाड अशी सोन्याची साखळी देखील मिळाली होती. ती त्याने एका जतीन नावाच्या सावकाराला विकली होती आणि आश्चर्य किंवा योगायोगच म्हण, रवीने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसातच त्या माणसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा बिझनेस सांभाळणारा एक विश्वासू माणूस त्याचा 15 ते 20 दिवसांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला. योगायोगाने म्हण किंवा कसं ते ठाऊक नाही, पण ती सोनसाखळी तिथल्या दुसऱ्या एका सावकाराकडे गेली. दोघांचाही सोन्याचा व्यवसाय होता. त्यांच्यात सोन्याची देवाणघेवाण होत असायची. कदाचित त्याच देवाणघेवाणीमध्ये सोन्याची ती साखळी दुसऱ्या सावकाराकडे गेली, ज्याचं नाव रमणीक शहा होतं. महिन्याभरापूर्वी त्याचंही निधन झालंय. विचित्र गोष्ट म्हणजे हा धागा मला त्या दोघांचे फोटो बघून लक्षात आला. हा कोणता योगायोग ते माहिती नाही, पण दोघांच्याही मृत्यूनंतर लावलेल्या फोटोमध्ये एकच सोनसाखळी दिसत होती, जी दोघांनी परिधान केली होती. जय म्हणाला, आता पुढे काय करायचं ठरवलेस तू? राघवने विचारलं. आजच्या दिवस खरं तर मला त्या जागेच्या शोधात निघायचं होतं, पण आजचा दिवस अतिशय अनपेक्षित अशा गोष्टींचा उलगडा करणारा ठरला. कमीत कमी एक गोष्ट तर आता स्पष्ट झाली की या सगळ्यामागे शापित अशा सोन्याचा संबंध आहे. पण मला ही गोष्ट अजूनही लक्षात आली नाहीये, ती म्हणजे अशी कोणती जागा आहे आणि तो रवी तिथपर्यंत पोहोचला कसा? दारूच्या नशेत माणूस फार फार तर काय करू शकतो? तमाशा करू शकतो, भांडण करू शकतो. अगदीच दारू खूपच जास्त डोक्यावर चढली असेल तर माणूस शुद्धीत न जमणारा धाडस करायला जाऊ शकतो. पण हा माणूस त्या जंगलात स्वतः गेला की त्याला कोणी ओढून नेलं हे मात्र लक्षात येत नाहीये माझ्या. एकतर ती जागा शोधणं आता तितकं सोपं नाही. जय म्हणाला. वेळ रात्री 10ची. थंडी जरा जास्तच वाटत होती. एक 24-25 वर्षाचा तरुण कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकत वेगाने गाडी दामटत होता. त्याला कुठंतरी पोचायची घाई होती. अचानकच गाणं थांबलं आणि फोनची रिंग वाजू लागली. त्याने फोन उचलला. हॅलो. अगं हो, अजून 1-2 तासात पोचतोच मी. तुम्ही जेवलात का? तो म्हणाला. काळजी करू नकोस ग, मी आज दारू वगैरे काहीही घेतली नाहीये. हॅलो आई. अगं आवाज ब्रेक होतोय तुझा. त्याने फोनकडे बघितलं आणि तितक्यात त्याच्या लक्षात आलं की नेटवर्क गेलं होतं. घाट सुरू झाला होता. हा घाट ओलांडल्यानंतर एक 50 किलोमीटर अंतरावरच महाबळेश्वर होतं. त्याने मोबाईल डॅशबोर्डवर ठेवला. घाट आता चढायला सुरुवात केली होती. वळणावळणाचा तो घाटाचा रस्ता, आजूबाजूला पूर्ण अंधार, वातावरणात वाढलेला एक गारवा आणि आता त्यात भर पडली होती ही धुक्याची. रेडिओ अचानक खरखर करत सुरू झाला. त्या आवाजाने तो एकदम दचकला. आता तो घाटाच्या अगदी मध्यभागी येऊन पोहोचला होता. अचानक रेडिओच्या त्या आवाजाने तो एकदम भांबावून गेलेला. रेडिओ बंद करायची धडपड करत काही क्षणासाठी त्याचं लक्ष रस्त्यावरून हटलं असावं. रेडिओ बंद करून त्याने अचानक समोर बघितलं आणि करकचून ब्रेक मारत गाडी थांबवली. त्याचं काळीज दणादण उडत होतं. घाटाच्या अगदी मध्यवर्ती अशा भागात समोर एक वृद्ध जोडपं गाडीच्या अगदी समोरच काही फुटावर उभं होतं. अशावेळी अशा जागी हे वृद्ध जोडपं बघून त्याला जरा विचित्र वाटलं.
म्हाताऱ्याच्या अंगावर एक काळा कोट होता, खाली धोतर होतं, खांद्याला एक पिशवी होती. वय 70-75च्या आसपास असावं. म्हातारीच्या अंगावर एक नऊवारी लुगडं होतं, हिरव्या रंगाचं, डोक्यावर पदर आणि खांद्याला एक पिशवी. अंकित त्यांच्याकडे काही वेळ नुसता बघतच राहिला आणि त्याने एक कटाक्ष टाकला. तो डाव्या बाजूला असलेल्या अंधारात हरवून गेलेला. खोल दरीकडे 2 फूट अंतर मागे पुढे असतं, तर आता तो गाडीसकट दरीत कुठंतरी मृत्युमुखी पडलेला असता. या विचारानेच तो थरथरत होता. म्हातारा हळूहळू चालत त्याच्या बाजूला आला. चेहऱ्यावर एक त्रासिक असा भाव दिसत होता. अंकितने खिडकीची काच खाली केली. खरं तर चूक अंकितची होती. रस्त्यावरून त्याची नजर त्याने हटवली होती. काही क्षणासाठी, बाळा, एक मदत हवी आहे, आम्हाला पुढच्या गावाला सोडशील का? त्याच्या आवाजात एक खूपच वेदना जाणवत होती. डोळ्यात हलकासा ओलावा होता. म्हातारीही अगदी तशीच ओलसर नजरेने अंकितकडे बघत होती, मदतीच्या आशेने. कुठलं गाव? अंकितने विचारलं. सोनगाव. म्हातारा म्हणाला, मला माहीत नाही इथे या नावाचं कुठलं गाव आहे. हो, घाट संपला की पहिलं गाव तेच आहे. मुख्य वाटेपासून थोडा आडवाटेला आहे, पण घाटच खूप मोठा आहे आणि या वयात इतकं चालत जाणं म्हणजे. म्हातारा एकदम भावनिक झालेला. बरं, बसा तुम्ही मागे, सोडतो. अंकिताला दया आली. वयस्कर जोडपं बघून त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण झाली होती, अगदी त्यांना बघितल्यापासूनच. खरंच बाळा, तुझे खूप खूप आभार. म्हातारा खुश झाला. मागचं दार उघडून आता दोघेही मागेच बसले. अंकिताने गाडी सुरू केली. पोरा, खरंच तुझ्यासारखी लोक खूप कमी शिल्लक आहेत. सुदैवाने भेटलास तू. म्हातारीने कसला तरी कागद उघडला. तो आवाज अंकितला व्यवस्थित ऐकू आला. एखादी घडी केलेली चिठ्ठी वगैरे उघडताना होणारा तो आवाज होता. पण अंकितने दुर्लक्ष केलं. पण खरं सांगू, हे योगायोग वगैरे मी मानत नाही. काही गोष्टी या लिहिलेल्या असतात बाळा. आज आपली भेट लिहिलेलीच होती. कदाचित ती कित्येक वर्षापूर्वीच लिहिली गेली असेल. म्हातारा काहीतरी विचित्रच बोलून गेला. अहो काय तुम्ही उगाच काहीही बोलताय, म्हातारी मध्येच बोलली. ती आता अंकिताकडे मागून नजर टाकत त्याचा चेहरा बघायला मान थोडी पुढे आणत डोकावत होती. नजरेच्या कोपऱ्यातून त्याला ती गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवली. त्याला आता थोडीशी भीती वाटू लागली होती. धुकं जरा जास्तच दाट झालेलं, त्यामुळे गाडीचा वेगही संथ होता. एकतर तो घाट सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याने एकही वाहन बघितलेलं नव्हतं. त्यामुळे त्या घाटात कदाचित आपण एकटेच आहोत हा विचार त्याला शिवून गेला. काही अंतर पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला त्याला मैलाचा एक दगड दिसला. शिरावली 12 किलोमीटर असं दिसलं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पुढचं गाव शिरावली आहे, पण मग म्हातारा तर म्हणाला होता सोनगाव आहे. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. नक्की म्हातारा खोटं बोलला असेल. स्वतःलाच त्याने प्रश्न केला. मग तू काय करतोस? घरी कोण कोण असतं? म्हाताऱ्या आजीने विचारलं. मी, आई वडील, एक बहीण आहे. तिचं लग्न झालंय, परदेशात आहे ती. मी शिक्षण संपवून घरचा बिझनेस बघतोय. तो म्हणाला. वा, भाग्यवान आहे तुझे आई वडील. म्हाताऱ्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो थंड स्पर्श अंगावर अक्षरशः शहारे आणून गेला. त्याने हलकीशी मान मागे फिरवत दोघांकडे बघितलं. दोघेही त्याच्याकडे बघत एक विचित्र असं स्मित हास्य करत होते. आणि तितक्यात दोघांनी स्वतःची नजर पटकन रस्त्यावर समोर फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून गेले. अंकितने देखील पटकन समोर बघितलं. धुक्यात गाडीच्या समोर कोणीतरी उभं होतं. त्याने पटकन ब्रेक मारला. धुक्याची ती चादर जराशी हटवली आणि समोर त्याने पाहिलं. त्याच्या काळजाला हादरा बसला. त्याचं काळीज अक्षरशः तोंडाशी आलं होतं. त्याचं डोकं हळूहळू बधीर होऊ लागलं होतं. नजर जराशी अंधुक होऊ लागली होती. पण त्याचवेळी त्याची नजर समोर जे पाहत होती ते अविश्वसनीय होतं. रस्त्यावर समोर तेच म्हातारं जोडपं,
परत एकदा उभं दिसत होतं आणि त्याचवेळी त्याच्या खांद्यावर असलेला त्या म्हाताऱ्याचा हात मात्र त्याला अजूनही तसाच जाणवत होता. म्हातारा आणि म्हातारी विचित्रपणे त्याच्याकडे बघत उभे होते, पण त्याला जणू काही एखादी नशा झाल्यासारखं त्याचं डोकं आता सुन्न होऊ लागलं. त्याने मागे मान वळवत मागच्या बाजूला बघितलं. म्हातारा म्हातारी तसेच त्याच्याकडे विकृतपणे स्मित हास्य करत बघत होते. पण मग समोरही तेच दिसत होतं. हळूहळू त्याची नजर अंधुक होत गेली. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तो तिथेच कोसळला.